शांती 27/4/2022. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, श्रीमतावर चालून आपल्या कर्मांना सुधारा, विकर्मांना भस्म करा. माळेचा मनका बनायचे असेल तर एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण येता कामा नये. प्रश्न: कोणत्या मुलांचे रक्षण बाबा स्वतः करतात? उत्तर: जेवढे स्वच्छतेने चालतात, बाबांबरोबर नेहमी खरे राहतात, त्यांचे रक्षण स्वतःच होत राहते. खोटी चलन असणाऱ्यांचे रक्षण होत नाही. माया त्यांना फार आवडते, त्यांच्यासाठी मग शिक्षा कायम होऊन जाते. दुसरा प्रश्न आहे, मुले आत्मिक सर्जनपासून आपले आजार का लपवत आहेत? उत्तर: कारण त्यांना आपल्या प्रतिष्ठेची भीती वाटते. ते जाणतात सुद्धा माया धोका देते. डोळे विकारी बनले तरी पण बाबांपासून लपवीत राहतात. बाबा म्हणतात, मुलांनो, जेवढे तुम्ही लपवाल तेवढे खाली पडाल. माया खाऊन टाकेल, मग शिक्षण सोडून जाल. त्यामुळे फार खबरदार राहायचे आहे. मनमत किंवा आसुरी मतावर चालायचे नाही. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावतात. मुलांनी हा निश्चय तर केला आहे की आत्मिक पिताच आत्म्यांना शिकवत आहेत. त्यामुळे गायन आहे की आत्मा परमात्मा वेगळे राहिले. मूल वतनमध्ये तर सर्व आत्मे एकत्र राहतात, वेगळे राहत नाहीत. मग तेथून आत्मे वेगळे होऊन इथे येऊन आपला अभिनय करतात. सतोप्रधानपासून उतरत उतरत तमोप्रधान बनतात. बोलावतात सुद्धा, हे पतित पावन या, येऊन पावन बनवा. बाबा मुलांना समजावत आहेत, मी दर 5000 वर्षानंतर येत आहे. हे सृष्टीचे चक्र 5000 वर्षांचे आहे. निराकार शिवबाबा पण जरूर ब्रह्माद्वारे सांगतील, वरून काही प्रेरणा इत्यादी करत नाहीत. जसे तुम्ही आत्मे शरीर धारण करून बोलत आहात, बाबा सुद्धा म्हणतात, मी आता ब्रह्माद्वारे तुमच्याशी बोलत आहे, तुम्हा मुलांना सूचना देत आहे. जेवढे जे सूचनेवर चालतील ते स्वतःचे कल्याण करतात. बाबा तर समजत आहेत, मग कोणी श्रीमतावर चालो किंवा न चालो, शिक्षकांचे ऐकू किंवा नाहीत ऐकून, ते तर स्वतःसाठीच फायदा किंवा नुकसान करत आहेत. नाही ऐकले तर नापास होऊन जातील. शिवबाबा तर चांगल्या रीतीने समजावत आहेत. शिवबाबापासून तुम्ही मुलांना शिकून मग इतरांना शिकवायचे आहे. मुलांना पित्याला प्रसिद्ध करायचे आहे. यामध्ये शरीराच्या पित्याची गोष्ट नाही, ही आत्मिक पित्याची गोष्ट आहे. मुले समजत आहेत, जेवढे जे श्रीमतावर चालतील तेवढा वारसा प्राप्त करतील. बाबा सांगत आहेत, माझी आठवण करा, तर तुमचे जन्मजन्मांतराचे पाप नाहीसे होतील. कारण रावण राज्यामध्ये पाप आत्मे पुण्य आत्म्यांसमोर डोके टेकत आहेत, परंतु हे ओळखत नाहीत की हेच पुण्यात्मे मग पाप आत्मे बनत आहेत. समजतात ते सदैव पुण्यात्मा आहेत. बाबा समजावत आहेत, पुनर्जन्म घेत घेत पुण्य आत्म्यापासून पाप आत्मा बनत आहेत. 84 जन्म घेत आहेत, तर सतोप्रधानपासून तमोप्रधानमध्ये येतात.
पाप आत्मे बनतात, मग बाबांची आठवण करतात. जेव्हा पुण्य आत्मा असतात तर बाबांची आठवण करण्याची आवश्यकता नाही. आता या सर्व गोष्टी सर्वांना बाबा तर समजावू शकत नाहीत. मुले सेवा करतात, मनुष्य तर यावेळी असुर बनले आहेत. त्यामुळे बुद्धीमध्ये बसतच नाही की परमात्मा सर्वव्यापी नाहीत. सारा आधार या गोष्टीवर आहे. श्रीकृष्ण तर देहधारी आहेत, त्यांना देवता म्हटले जाते. आत्म्यांचा पिता तर निराकार बाबा आहेत, त्यांची आठवण करायची आहे. जरी प्रजापिता पण म्हणतात, परंतु ते तर साकारी आहेत. या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने समजावल्या जात आहेत, परंतु काही मुले न समजल्यामुळे उलट त्या रस्त्याने जंगलामध्ये जाऊन पडतात. बाबा रस्ता सांगत आहेत, शहराचा अथवा स्वर्गामध्ये जाण्याचा, परंतु न समजल्यामुळे जंगलामध्ये जाऊन पडतात. जंगलामध्ये गेले तर काटे बनतात. येथे राहून सुद्धा रस्ता पूर्ण धरत नाहीत, मध्येच राहून जातात. मग तिथे सुद्धा शेवटी येतात. तुम्ही इथे आले आहात स्वर्गामध्ये जाण्यासाठी. त्रेताला सुद्धा खरे तर स्वर्ग म्हणत नाहीत, 25% कमी होत आहेत ना. आता तुम्ही संगम युगावर आहात. बाबा सांगत आहेत, जुने दुनियेचा त्याग करून नवीन दुनियेची आठवण करा. असे तर म्हणत नाहीत, जुन्या दुनियेला विसरून त्रेताची आठवण करा. त्रेताला थोडेच नवीन दुनिया म्हणतात. रस्ता ठीक न धरल्यामुळे खालीवर होत राहतात. विश्व नाटकानुसार कल्पापूर्वीप्रमाणे ज्यांनी पूर्ण परीक्षा पास केली आहे तेच करतील. त्रेतामध्ये जाणाऱ्यांना नापासच म्हणतात. जे स्वर्गवासी बनतात तेच पूर्ण पास होतात. कल्पकल्पांतर जन्मजन्मांतर संगमवर तेच परीक्षा पास करत आहेत, जसे आता करत आहेत. जे फूल बनणार नाहीत त्यांना मग कितीही जोरात बनविण्याचा प्रयत्न करा, परंतु ते बनणार नाहीत. धोत्र्याचे सुद्धा फूल आहे ना, काटे तर टोचतच राहतात. आधार शिक्षणावर आहे. माया चांगल्या चांगल्या मुलांना सुद्धा काटा बनवित आहे, निंदक बनत आहेत. जे आपल्या घराला सोडून दुसरीकडे जातात त्यांना निंदक म्हटले जाते. बाबा तर मायाकडून सोडविण्यासाठी आले आहेत. ते म्हणतात, बाबा माया फार वाईट आहे, आपल्याकडे ओढत आहे. माया कमी चुंबक नाही. यावेळी पहा, सुंदरता पण किती वाढलेली आहे, किती फॅशनेबल बनले आहेत. सिनेमामध्ये काय काय दाखवित आहेत. पूर्वी हे सिनेमा नव्हते. 100 वर्षाच्या आतच हे निघाले आहेत. त्यामुळे नाटकातील रहस्याला सुद्धा समजावून सांगायचे आहे. 100 वर्षाच्या आत जसा की स्वर्ग बनलेला आहे, तिथे तर हे विज्ञान पण फार सुख देणारे असते. तिथे विज्ञानाचा घमंड नसतो. किती सुख देत आहे, परंतु तेच सुख कायमचे होऊन जावे त्यासाठी जुन्या दुनियेचा विनाश होत आहे. बाबा मुलांना उच्च बनविण्यासाठी पहा किती मेहनत करत आहेत, परंतु काही काही तर मानतच नाहीत की बाबा आम्हाला शिकवित आहेत. चांगले चांगले सुद्धा मायेच्या अधीन होऊन जातात. माया पूर्ण वश करून टाकते, परंतु तरी सुद्धा एक वेळा जे ज्ञान ऐकले आहे तर स्वर्गामध्ये जरूर येतील, परंतु उंच पद मिळणार नाही. म्हणतात तर सर्व
की आम्ही नारायण बनू, तर पुरुषार्थ सुद्धा तेवढा करायचा आहे. परंतु सारा नाटकातील खेळ आहे. काही चढत आहेत, काही पडत आहेत, खालीवर तर होतच राहते. सारा आधार आठवणीच्या यात्रेवर आहे. बाबा तुम्हाला अखूट खजाना देत आहेत. तिथे कर्मभोगाची गोष्टच नसते. यावेळी इथे जमा करत आहात तेच पूर्ण वारसा प्राप्त करतात. हा विचार करायचा नाही की चढणार आहोत मग पडणार पण आहोत. जास्ती पडलेले आहेत, आता तर चढायचे आहे. विश्व नाटकानुसार पुरुषार्थ तर होतच राहत आहे. शिवाची सर्वात जास्त पूजा होत आहे. त्यांना मग दगडाधोंड्यामध्ये म्हणतात. किती अज्ञान आहे. जरी शिवाची पूजा पण करतात, बळी पण चढतात, परंतु तरी सुद्धा शिवाला कोणी ओळखत नाहीत की ते ज्ञानाचे सागर कसे येऊन शिकवत आहेत. आता शिकून पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. माया तर कोणालाही सोडत नाही, एकदम पकडून धरते. बाबा म्हणतात, मुलांनो, खरा खरा चार्ट लिहा. काही मुले खरे सांगत नाहीत तर त्यांना शिक्षा होते. शिक्षेच्या वेळी तोबा तोबा करतात, क्षमा मागतात. मग असे करणार नाही. लहान मुलगा कोणते वाईट काम करत आहे तर पिता मारतात, तर तोबा तोबा करतात. हे बेहदचे पिता आहेत. एवढे मोठे पिता किती नम्रतेने चालतात. किती मुले आहेत, जसे लहान मुले गोड असतात. कोणतीही गोष्ट झाली तरी ठीक आहे म्हणतात, कारण नाटकावर चालत राहतात. भविष्यात असेच होते. म्हणून बाबा समजावत आहेत, पुढे असे होऊ नये. श्रीमत आणि आसुरी मत हे ब्रह्मा पण अलौकिक पिता आहेत ना, तरी पण बेहदचे पिता आहेत. हदच्या पित्याचे जरी कोणी ऐकले नाही, बेहदच्या पित्याने या ब्रह्माला निमित्त बनविले आहे, तर यांचे जरूर मानले पाहिजे. त्यामुळे हे बाबा सांगतात, माया काही कमी नाही, उलटे काम करून घेते. हे ईश्वरीय मत आहे, समजले पाहिजे. बाबा सांगतात, यांच्याद्वारे जर असे कोणते मत मिळाले तरी पण मी ठीक करून देतो. बाबांनी रथ पण अनुभवी घेतला आहे. किती अपशब्द ऐकून घेतले आहेत. बाबांबरोबर फार सफाईने राहिले पाहिजे. जेवढे जे स्वच्छतेने राहतात तेवढे त्यांचे रक्षण होते. खोटेपणाने वागणाऱ्याने रक्षण होत नाही. त्यांच्यासाठी सजा कायम होऊन जाते. माया नाकाला धरते. तुम्ही मुलांनी हे ओळखले आहे की मायेने खाऊन टाकल्यामुळे काहींनी शिक्षण सोडून दिले. बाबा म्हणतात, काही पण झाले तरी शिक्षण कधी बंद करायचे नाही. जो जसे करेल तसे प्राप्त करतील. कधी प्राप्त करतील? भविष्यामध्ये. कारण आता दुनियेमध्ये परिवर्तन होणार आहे, हे कोणी जाणत नाहीत. तुमच्यामध्ये पण फार मुले विसरून जातात. जर आठवणीमध्ये राहतील तर खुशीमध्ये पण राहतील, परंतु माया एकदम विसरून टाकते. हे मायेसोबत अंतापर्यंत युद्ध चालत राहील. चांगली चांगली मुले पण ओळखत आहेत की माझ्याकडून हे होऊन गेले, तरी खरे सांगत नाहीत. इज्जत जाण्याची भीती वाटते. गुदमरत राहतात. होय, कोणी जोडपी पण आहेत तर समजतात, एकाने सांगितले तर मी पण सांगून टाकतो. नशिबामध्ये उच्चपद नसेल तर सर्जनपासून लपवत राहतात. जेवढे लपवत राहाल तेवढे खाली पडाल. हे डोळे असे आहेत जे विकारीपणाला सोडतच नाहीत.
काही तर फार चांगली मुले आहेत जे कधी दुसऱ्या कोणाची आठवण पण करत नाहीत. जसे पतिव्रता स्त्रीची कधी कोण्या परपुरुषामध्ये दृष्टी जात नाही. तर बाबा सांगतात, जर माळेचा मनका बनायचे असेल तर अशी अवस्था पाहिजे. विश्वाचे मालक बनणे काही साधी गोष्ट आहे काय? बेहदचे बाबा शिकवित आहेत. बाकी काय पाहिजे? बाबा तुम्हाला प्रत्यक्षात दाखवित आहेत की अमक्यामध्ये ही विशेषता आहे, यांच्यामध्ये ही आहे. तेव्हा नंबरवार प्रेमळ आठवण देतात. इथे बसल्या बसल्या पण बाबांची बुद्धी सेवाधारी मुलांकडे जाते. जसे अज्ञान काळामध्ये पण आज्ञाधारी मुलावर जास्ती प्रेम राहते. माझी कोणती मुले चांगली सेवा करतात हे बाबा ओळखतात. तुम्ही ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी शिवबाबांची नातवंडे आहात, तर आजोबांचा वारसा सुद्धा जरूर मिळतो. ब्रह्माकडून वारसा मिळत नाही. बाबा स्वतः सांगतात, मी तुम्हा आत्म्यांचा बेहदचा पिता आहे. तुम्हाला बेहदचा वारसा देतो. त्यामुळे आता माझ्या श्रीमतावर चाला. तुम्हा मुलांना आपल्यासारखे अशरीरी बनवून परत घरी घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. आता तुमची ज्ञान आणि योगामुळे आत्मज्योत पेटली आहे. जर ज्ञान आणि योगामध्ये चांगल्या रीतीने राहिले नाहीत तर धर्मराजाची शिक्षा खावी लागेल. त्यामुळे प्रथम आपले विकर्म नष्ट करा. यावेळी दुनियेतील मनुष्य जरी स्वतःला स्वर्गामध्ये समजतात, परंतु हे अल्पकाळाचे सुख आहे. त्यांना बेहदचे पिता वरसा पण देत नाहीत. बाबा म्हणतात, मी गरीब निवाज आहे. जे फारच गरीब आहेत, पतित अहिल्या आहेत, त्यांना सावकार बनवितो. जर कोणी पतितापासून पावन बनत नाहीत तर विजयी माळेमध्ये येऊ शकणार नाहीत. बेहदच्या पित्यासोबत तर हा सौदा केला पाहिजे. बाबा हे सर्व मातीत मिसळून जाणार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यावर समर्पित होत आहोत. हे सर्व काही तुम्ही घ्या, आम्हाला स्वर्गाचे मालक बनवा. बाबा म्हणतात, मी तर दाता आहे. ही राजाई स्थापन करण्यामध्ये अथवा विश्वाचा मालक बनण्यामध्ये काहीच खर्च नाही. तिथे पहा, युद्धामध्ये किती खर्च होतो. इथे तुम्हाला काय खर्च आहे, तरी पण विश्वाचे मालक बनू शकत नाहीत. विश्व नाटकामध्ये त्यांची तशी भूमिकाच नाही. खरा राजयोग बेहदचे पिता शिकवित आहेत. हे तुम्ही जाणले आहे की राजयोगाद्वारे परमपिता परमात्म्याने स्वर्गाची स्थापना केली होती. आता तुम्ही संगम युगावर शिकत आहात आणि शिक्षणानुसारच नंबरप्रमाणे पदे देखील मिळणार आहेत. अच्छा, गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, बाबांसारखा नम्रतेचा गुण धारण करायचा आहे. कोणाला पण काटा टोचायचा नाही. फूल बनून सुगंध द्यायचा आहे. दुसरा पॉइंट, खरेपणाचा गुण धारण करून सर्जनपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण सोडायचे नाही. आज्ञाकारी बनायचे आहे. वरदान, बाबांद्वारे मिळालेल्या वरदानांना वेळेवर कार्यामध्ये लावून फलीभूत करणारे वरदानी मूर्त भव.
बापदादांकडून जी काही वरदाने मिळाले आहेत त्यांना वेळेवर कार्यामध्ये लावा, तर ती वरदान कायम राहतील. वरदानाच्या बीजाला फलदायक बनविण्यासाठी त्याला वारंवार स्मृतीचे पाणी द्या. वर्तनाच्या स्वरूपामध्ये स्थित होण्याचे ऊन द्या. तर एक वरदान अनेक वरदानाबरोबर घेऊन येईल आणि तेवढे तुम्ही फलस्वरूप वरदानी मूर्त बनाल. जेवढे वरदान वेळेवर कार्यामध्ये लावाल तेवढे वरदान आणि श्रेष्ठ स्वरूप दिसून येईल. बोधवाक्य: अटेन्शन नैसर्गिक असेल तर टेन्शन स्वतःच नाहीसे होऊन जाईल. अच्छा. ओम शांती.